Menstrual cycle, the beginning of each cycle is taken as the first day where the menstrual loss blood. ब्लिडिंग चालू झालं हा आपण मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस धरूयात असं त्यांनी सांगितलंय. ह्यावेळी जवळपास 45 ते जवळपास 100 ml ब्लड लॉस होते. आपल्या बॉडीमध्ये रक्त किती असते पहिला प्रश्न. 5 लिटर असते. 5 लिटर म्हणजे किती ml. अंदाजे 5000 ml. काय आलं. 5000 ml असते. त्यातलं किती जाते 100 ml. समजलं. म्हणजे असं काही लय जाते असं काय म्हणायची गोष्ट लय अफाट नाही. हे हेवी जाणं ती गोष्ट वेगळी. खरं हे नॉर्मल 45 to 100 ml ब्लड लॉस ॲट एव्हरी मंथ अँड इट लास्ट फॉर ॲप्रॉक्सिमेटली 5 days. अंदाजे 5 दिवस. कमी जास्त म्हणजे 3 ते 7 दिवस. मी सांगालोय 4च दिवस. ठीक आहे. मी सांगालो ती लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. ठीक आहे. 4 days हे काय होत असते मेन्स्ट्रुअल फेज असते. कुठलेही मेन्स्ट्रुअल फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. तुम्ही जे म्हणताय काय आले MC झाले चुकीचा शब्द आहे. काय सांगितले मेन्स्ट्रुअल फेज. फेज आहे. सायकल म्हणजे किती 28 दिवसाची सायकल आहे. काय म्हणलो मी. काय आलं काय 28 दिवस ब्लिडिंग होते. काय ब्लिडिंग किती दिवस होते. मग ह्याला काय म्हणायला पाहिजे ब्लिडिंग फेज ऑर मेन्स्ट्रुअल फेज. आता काय आलं मी काय म्हणालो चुकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला लागलो. लोक चुकीचं काय म्हणते ते पण सांगायला तुम्हाला मी. काय आलं एक तर म्हणा ब्लिडिंग फेज. ह्यावेळी ब्लिडिंग जाते म्हणून ब्लिडिंग फेज किंवा काय होते मेन्स्ट्रुअल फेज म्हणा. ठीक आहे. 4 दिवस 45 ml ते 100 ml blood loss. Endometrium of uterus break down under the effect of prostaglandin released due to decreased level of progesterone and estrogen. काय होते ब्लिडिंग चालू होते म्हणजे काय होते प्रोस्टाग्लँडिन वाढत असते. प्रोस्टाग्लँडिन का वाढते प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे 2 हार्मोन ह्यावेळी कमी होतात. काय होते काय होतात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन जे आपण हार्मोन सांगितलेलं डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्टसाठी सांगितलेले कळलं ते हार्मोन काय होत्यात कळलं. मग वाढते कोण प्रोस्टाग्लँडिन. प्रोस्टाग्लँडिन काय होते वाढते आणि ह्याच्यामुळे काय होते एंडोमेट्रियम तुटायला चालू होतोय. एंडोमेट्रियम कमी व्हायला चालू होतोय. Due to this, blood, tissue fluid, mucus, endometrial lining and unfertilized oocyte is discharged through the vagina. जो ओम नीड हे झाला नव्हतं तो बाहेर पडतोय. फर्टिलाइज झाला नव्हतं म्हणजे बाळ तयार झालं नव्हतं ते एक बाहेर पडतोय. एंडोमेट्रियम बाहेर पडते. म्युकस बाहेर पडते. हे सगळं बाहेर पडत असते. एंडोमेट्रियम लाइनिंग बिकम व्हेरी थिन अँड अबाउट 1 mm. जी काय म्हणायचं तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो. सिक्रेटरी फेजला बघा किती MM असते लक्षात नाहीत. प्रोलिफरेटिव्ह फेजला 3 ते 5 MM असेल. हां सेकंड फेज प्रोलिफरेटिव्ह सांगितले तर 3 ते 5 MM आहे एंडोमेट्रियमची जाडी. ओव्ह्युलेटरी फेजला काय होत नाही. सिक्रेटरी फेजला किती असते बघा 8 to 10 mm सांगितले काय 27 पानावर बघा 8 to 10 mm. म्हणजे एंडोमेट्रियम जो आहे काय चाललंय तुम्हाला सांगतो. पहिला तुमचे डोके असं दिसायला की काय शिकवायला येऊ काहीच कळत नाही की नाही. तुम्हाला नीट शिकून कळत नाही आहे की नाही. हे युट्रस आहे बरोबर आहे. हां हे युट्रसमधलं काय झालं तर सुरुवातीला हा एंडोमेट्रियम असा मोठा झाला होता. कळलं पाळ काय तयार झालेलं नाही आहे. मग हे झालं तर कोणासाठी तयार बाळासाठी तयार झालं होतं. बाळ आले काय नाही आहे. ह्यावेळी ह्याची जी थिकनेस आहे जाडी जी आहे ही किती असते माहिती काय 8 ते 10 mm. कळलं. आता बाळ येणार नाही आहे मग काय व्हायला पाहिजेत हे सगळं निघून जायला पाहिजे. निघून कसं जाणार असं फिरते सगळं आतल्यात काय होते
हे फिरायसाठी काय असते मग, प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचं हार्मोन असते. हे प्रोस्टाग्लॅन्डिन ज्यावेळी वाढतंय तेव्हा हे एंडोमेट्रियम असा हळूहळू तुटून बाहेर जाणार आहे सगळं. कळालं? एवढं तर कळालं. म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिन वाढलं. मग प्रोस्टाग्लॅन्डिन कधी वाढते हो? प्रोस्टाग्लॅन्डिन त्याच वेळी वाढते ज्यावेळी इस्ट्रोजेन कमी होते. त्याचप्रमाणे प्रोजेस्टेरॉन पण कमी होते. आता समजलं काय काय सांगाल होते? आता परत सांगतो. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन आपण बघत आलोय. FSH, LH, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, बरोबर. हे दोन शेवटचे दोन हार्मोन घ्यायचं. हे दोघं कमी झाल्यात, ठीक आहे. हे दोघं. आता एक साधी गोष्ट लक्षात ठेवा. प्रोजेस्टेरॉनचं काम असते की एंडोमेट्रियमची लांबी वाढवणं. कोणाची? मेन प्रोजेस्टेरॉनचं आहे. सोबत सोबत जरा इस्ट्रोजन पण काम करते ते सोबत सोबत, ठीक आहे. मग 10 mm आपण लांबी केल्या, एंडोमेट्रियमची वाढली. 1 mm पासून किती नेली? 10 पर्यंत. कोणासाठी नेली ती? बाळ आहे काय? मग हे काय करायला पाहिजेत? कमी करायला पाहिजेत. मग काय होणार? ज्यानं वाढवलं होतं तो काय झाला? कमी व्हायला चालू झाला. समजलं? मग हा कमी झाल्यामुळं काय होणार? हा वाढणार. हे वाढल्यामुळं एंडोमेट्रियम सगळं निघायला चालू होणार. आणि हे एंडोमेट्रियम निघून 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 शेवटी ह्याची लांबी किती व्हायला पाहिजेत? ह्याची लांबी 1 mm पर्यंत वाढतच असते. किती mm पर्यंत? 1 mm. तिसऱ्या दिवशी जर झाला ब्लिडिंग, तिसऱ्या दिवशी स्टॉप. कळालं? 1 mm दुसऱ्या दिवशी झाला ब्लिडिंग, त्या दिवशी थांब. 1 mm 7व्या दिवशी झाला ब्लिडिंग, किती दिवस? आता समजलं मी काय सांगायला लागलो ते? जरा जरा तरी. हां, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर ब्लिडिंगच थांबणं झाले, आज 15वा दिवस कंटिन्यू चालूच आहे. डॉक्टर काय करणार? हे 2 हार्मोन कमी व्हायचे तुम्हाला गोळ्या देणार. काल मी काय सांगाल जरा जरा ते कळलं काय? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन काय करणार? बॉडीतलं कमी करणार. कमी केलं की हे वाढून लगेच एंडोमेट्रियमची साईज 1 mm होऊ यायची वाट बघणार ते. आता कळलं जरा जरा? थोडं तरी काय का अजून बाउन्सरच आहे? ह्याच्यापेक्षा सोपं मी काय सांगू शकत नाही. हां, मग ही पुढली फेज होती. ही पहिली फेज आहे, मेन्स्ट्रुअल फेज. और ब्लिडिंग फेज. कळलं? तुम्हाला ह्यात काय माहीत पाहिजेत? 2-3 गोष्टी माहीत पाहिजेत. कुठल्या हार्मोनचा इथे खेळ असतोय? तुम्हाला 2 नावं माहीत पाहिजेत. प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन कमी होणार. कळलं? हे पहिले 4 दिवस राहते. कळलं? 45 ते 100 ml ब्लड लॉस होते. प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन कमी होतात. प्रोस्टाग्लॅन्डिन वाढते आणि आतल्या एंडोमेट्रियमची लांबी 1 mm होऊपर्यंत ह्या गोष्टी घडत होत्या. समजलं? झाला. आता एंडोमेट्रियमची साईज कमी झाली. बघा पुढे काय होते. The menstrual discharge contain for average 5 days. However, this blood does not clot due to presence of fibrinolysin. फायब्रिनो म्हणजे फायबर. एकत्र येण्यासाठी फायबर लागत असतात. लायसिन म्हणजे बारीक करून टाकणं. एकत्र येऊन येऊन कोणाला तर बारीक करायचं, त्या पदार्थाचं नाव आहे फायब्रिनोलायसिन. रक्त काय झालं असतं? शरीराबाहेर आल्यानंतर रक्ताची एकच टेंडन्सी आहे, गुठळी होऊन थांबणं. मग ते रक्त यायला लागले की बाहेर. समजलं? मग हे रक्त काय व्हायला पाहिजेत? गाठी पण व्हायला नाही पाहिजेत. म्हणून फायब्रिनोलायसिन नावाचा एक घटक असतोय. तो काय काम करतोय? ह्या ब्लडचं क्लॉट होऊ नये म्हणून काम करतोय. ज्या लेडीजमध्ये फायब्रिनोलायसिनची कमतरता असत्या त्यांच्या मेन्स्ट्रुअल ब्लिडिंगमध्ये क्लॉटिंग प्रेझेंट असतात. काय अवघड आहे? एक एक गोष्ट आपल्याला क्लिअर करत चालू मी तुम्हाला, ठीक आहे. Menstrual phase occur when an ovulated egg does not get fertilized and it is thereby shed out along with the menstruum. It is called as funnel of fertilization. Funnel म्हणजे बाहेर टाकून देणं. Funnel of the unfertilized egg. जो फर्टिलाइज झाला नाही, ज्या एगचं बाळात रूपांतर झालं नाही, त्याला बाहेर काढून टाकला असं तिने म्हणतात. ड्युरिंग दिस 5 days मेनी प्रिमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप इन टू द प्रायमरी अँड फ्यू ऑफ देम इन टू द सेकंडरी फॉलिकल अंडर द FSH. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन इथं वाढायला चालू होते. कोण कोण? फॉलिकल वाढायला चालू होते.
प्रत्येक फेजमध्ये आपल्याला दोन दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे ओव्हरीमध्ये काय बदल होतोय आणि युट्रसमध्ये काय काय होतोय. काय काय म्हणलो मी आता युट्रस म्हटलं तर आपण बघितला काय काय प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन कमी झाले, प्रोस्टाग्लॅंडिन वाढलं, एंडोमेट्रियम निघून चाललाय. दुसरा फरक काय बघणार आता आपण, दुसरा फरक आपण बघणार ह्या ओव्हरीमध्ये काय होतोय. ठीक आहे, ह्या ओव्हरीमध्ये काय होतंय, हे प्रिमॉर्डियल फॉलिक्युल आहे त्याचे मोठे व्हायला चालू होतात. ठीक आहे, म्हणजे मोठे व्हायसाठी कोण लागते, FSH. म्हणजेच इथं 3 हार्मोन झाले. आता हे दोघं जण कमी होत असतात आणि हा मात्र वाढत असतो. आता कळालं, म्हणजे ते 0 पासून चालू झालं ना सगळं, आता मोठा व्हायला चालू झाला. आता काय अवघड आहे, उत्कर्ष अवघड आहे काय, जाऊन व्हिडिओ बघ म्हणजे कळलं हे किती सोपं शिकवलं ते. बाकीचे व्हिडिओ बघ, माझे नको. आता काय, proliferative phase और follicular phase और post menstrual phase. proliferation म्हणजे वाढ होणे. काय होणे, वाढ कशाची होणार आहे, ह्याच्यामध्ये वाढ दोन गोष्टीची होणार आहे. एक म्हणजे एंडोमेट्रियमची वाढ होणार आहे, कळलं, आणि त्या फॉलिकलची वाढ होणार आहे. म्हणून याला वाढण्याची फेज असं म्हणतात. किती दिवस आहे बघा, 5 to 13 days. आता पहिले 4 दिवस झालं रक्त पडलं, ब्लिडिंग झालं, मेन्स्ट्रुअल फेज झाली, सेकंड आली. आता 5 ते 13व्या दिवसापर्यंत. काय नाव म्हणलं फेजचं, या म्हणा प्रोलिफरेटिव्ह फेज. प्रोलो नाही, प्रो म्हणा, प्रोली, पुरी नाही, प्रोलिफेरेटिव्ह. हां, ह्यात काय होते बघत आपण, दिस फेज इज ऑकर ड्युरिंग बिटवीन द एंड ऑफ मेन्स्ट्रुएशन अँड रिलीज ऑफ ओवम. ड्युरिंग दिस फेज ही कधी पण चालू होत्या, मेन्स्ट्रुएशन संपल्यापासून ओव्ह्युलेशन होईपर्यंत असते म्हणून त्यांनी सांगितले. ड्युरिंग दिस फेज मोर व्हरायबल ऑफ अदर फेज. जनरली इट एक्सटेंड फ्रॉम 5 to 13 day of menstrual cycle. A few 6 to 20 secondary follicle process develop. Usually one of them develop into the graphene follicle or mature follicle. एक सगळ्यात मोठा होते, दंदनी तुमच्यासारखा होते. द अदर सेकंडरी फॉलिकल, आणि जे बारके बारके होते सगळे ते नष्ट होतात. कळालं, एकच जण फक्त मोठा होते. दिस प्रोसेस ऑफ डिजनरेशन इज कॉल्ड ॲज ॲट्रेझिया. बारके बारके आहेत त्यांना मारून टाकण्याची प्रोसेस आहे, त्याला ॲट्रेझिया असं म्हणतात. कळालं, का मारायचं, एकटाच मोठं करायचं आहे बाकीच्यांना. आता घरात 4 भाऊ असले, सगळ्यांना कपडे घ्यायला आवडत होते की नाही, एकटंच असलं तुमच्यासारखं लाडकं देवटं काय होते, मग पप्पा गाडी घे, मोबाईल S26 अल्ट्रा हां घे, हे घेतला बरं काय, तुला कसं कळलं. हां, कळलं. तर मला सांगायचं तात्पर्य काय की एकटा असलं की लाड होऊ शकतोय, कारण काय सगळं एकट्या जाणार आहे. पण तुम्ही 4 जण आहे, काय होणार, डिस्ट्रीब्यूट करायला लागणार, वाट बघायला लागणार. कळलं, मग देवानं काय केलंय, 10 जण मोठी होण्यापेक्षा काय करायचं, मग बाकीच्यांना मारून टाकायला जाते, त्याला म्हणायचं ॲट्रेझिया. डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल सिक्रेट द हार्मोन इस्ट्रोजेन. आणि हा तयार झालेला फॉलिकल मात्र आता काय करतोय, इस्ट्रोजेन तयार करायला चालू करतोय. कळलं. द स्टिम्युलेशन ऑफ प्रोलिफरेशन इज न्यू फॉलिकल इज इन्फ्लुएन्स्ड बाय GnRH विच स्टिम्युलेट रिलीज ऑफ FSH. हे जे मोठं व्हायला लागलं आहे इथला फॉलिकल, पहिला सांगितलं FSH हार्मोनमुळं मोठा होतोय. आणि हा FSH कुणामुळे होतोय, तर गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन GnRH मुळे हा मोठा होत असतोय. म्हणजे FSH कंट्रोल कोणाचा आहे, GnRH आहे. कळलं. एंडोमेट्रियम बिगिन्स टू रिजनरेट. आता काय झालं आहे, हा एंडोमेट्रियम जो 1 mm झालता हा आता परत तयार व्हायला चालू झाला. री म्हणजे परत, जनरेशन म्हणजे तयार होणं. आधी मागच्या पिरियडच्या वेळी पण मोठा झालता ना तो, परत बारका झालता, आता परत काय व्हायला लागलाय, मोठा. एंडोमेट्रियम बिगिन्स टू रिजनरेट अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग क्वांटिटी ऑफ इस्ट्रोजेन. आणि हा आता एंडोमेट्रियम जो आहे तो वाढायला चालू होतोय कुणाच्या ह्याच्यामध्ये, इस्ट्रोजेनच्या सानिध्यामध्ये. रिजनरेशन also involve formation of endothelial cell, endometrial uterine gland and network of blood vessel. Thickness of endometrium reaches to 3 to 5 mm. आणि हा जे 1 mm झालं होतं आता मात्र काय होतं, हे असं आणि जरा मोठं होतं. आणि याची साईज किती होत्या, 1ची 3 ते 5 mm. ओके. आता दिवस चाललाय आपला 13वा, कितवा, 13व्या दिवशी साईज किती झाल्या,
3 ते 5 mm, मॅक्सिमम 5 mm, कमीत कमी 3 mm. आता ओव्ह्युलेटरी फेज, हे काय झालं, हा फॉलिकल आता काय झालं ॲक्च्युली आधीच मोठा व्हायला चालू होता, एकदम मोठा झाला हा, बरोबर आहे. हे ना मोठा झाल्यानंतर काय केलं तयार, हा मोठा कोणाच्या झाला, FSHच्या, ठीक आहे. म्हणजे ह्या फेजमध्ये काय झालं, तो FSH इथं पण वाढलं दुसऱ्या फेजमध्ये. आणि हे ना काय केलं, सेकंडरी फॉलिकल तयार केला आणि या फॉलिकलनं इस्ट्रोजन तयार केलं, समजलं. आणि या इस्ट्रोजननं काय केलं, ह्याची साईज 3 mm केल्या. आता काय आलं, म्हणजे ह्या फेजमध्ये कोण कोण वाढलं, FSH पण वाढलं, इस्ट्रोजन पण वाढलं. जरा सोपं चाललंय काय. पहिल्या ह्याच्यात काय झालं, तर दोघं वाढली होती आणि दोघं कमी झाले आणि एक वाढला होता. ह्यात काय झालं, दोघं पण वाढल्यात, समजलं. हां, आता काय झालं, ह्याच्यात ओम आहे. आता 2 फेज झाले आपले. पहिली कुठली, मेन्स्ट्रुअल फेज. दुसरी काय, मोठं होण्याची, प्रोलिफरेटिव्ह. आता तिसरं फुटण्याची. आणि फुटण्याच्या प्रोसेसला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. काय म्हणायचं, फेजला म्हणायचं. म्हणजे ओव्ह्युलेशन म्हणा किंवा ओव्ह्युलेटरी फेज म्हणा. कुठली, हां. मग 14 ही फक्त एकच दिवस असते. पहिली फेज किती दिवस होती हो, 1 ते 4. दुसरी किती होती, 5 ते 13. तिसरी किती आहे, फक्त 1 दिवस आहे. अडचण आहे काय, समजलंय. 14 दिवस. ह्या दिवशी काय होणार, हे फुटणार आणि फुटल्यामुळं हा ओवम बाहेर पडणार आहे. आता कळालं, हे ओव्हरीचं असं आहे, हे समजलं. आता हे बाहेर पडणार आहे. 14वा दिवस चाललाय आपला. कळालंय काय, काय कदम का अजून बाउन्सर आहे तुला, बाउन्सर मध्ये सगळ्यांना पायल आलं नाही काय, येते काय, सगळे येते. मगाशी काय मला विचारलंच नाही. हां, हे भारी काढलं, तो मी नव्हेच काय. ओव्ह्युलेटरी फेज, इट इज अ शॉर्टेज फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. सगळ्यात कमी दिवसाची आहे, कारण फक्त 1 दिवस असते. इट इन्व्हॉल्व रप्चरिंग ऑफ मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल. हा जो ग्राफाईन फॉलिकल आहे, सेकंडरी फॉलिकल आहे, हा काय होतोय, फुटतोय. आणि फुटून काय बाहेर पडतोय, ओव्हम म्हणजे सेकंडरी ओसाइड बाहेर पडतोय इन टू द पेल्विक कॅव्हिटी, युजली ऑन 14th डे. असं काय नाही 14व्याच दिवशी होते असं काय संबंध नाही, पण 14व्या दिवशी नॉर्मली जास्तीत जास्त लेडीजचे हे होत असते. 2 दिवस इकडे तिकडे तुम्ही पकडू शकता, पण ऑन एन ॲव्हरेज 14वा दिवस. रॅपिड सिक्रेशन ऑफ LH बाय द पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम कॉजेस द मॅच्युअर फॉलिकल टू रप्चर. ह्या फेजमध्ये फक्त एकच हार्मोन हे होत असतोय, तो म्हणजे LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. ह्याचं कामच आहे फोडणं, ठीक आहे, गन, दॅट्स इट. कोण, LH. कळालं. सेक्रेटरी फेज लास्ट कुठले, आता कधी असणार. मग आता मी सांगितले एकूण सायकल किती दिवस असत्या, 28 दिवसाची. आता कितीपर्यंत झाली, मात्र राहिले किती दिवस, 15 ते 28, म्हणजे ती ही असत्या. एव्हरीथिंग क्लिअर. हां. After release of secondary oocyte, remaining tissue of graphene follicle transfer into the corpus luteum under the effect of LH. Corpus luteum begins secrete to progesterone and estrogen. This ovulated egg may get fertilized within 14 hours. However, into the absence of fertilization, corpus luteum can survive for only 2 weeks and then degenerate into the white scar called as corpus albicans. Corpus albicans release hormone progesterone under a small amount of estrogen and inhibin. Under the effect of hormone, endometrial gland glow, coiled, start uterine secretion, endometrial thickness become more vascularized, thickness up to 8 to 10 mm. Inhibin stop secretion of FSH. The changes are necessary for fertilization and subsequent implantation. However, if ovulated egg not fertilized and embryo is implanted, there is secretion of human chorionic gonadotropin, which
extend the life of corpus luteum and stimulate the secretory activity. Presence of SCG in a mature maternal blood and urine is an indicator for pregnancy. In absence of fertilization, next menstrual cycle begins. कळालं? सगळं आपल्याला आता उत्कर्षात सांगेन. त्याशिवाय तुम्हाला कोणाला सुट्टी नावी. व्हिडिओ पॉज कर असत्या. मी काय केलं आहे तुम्हाला काढायसाठी जरासं मोठं काढलं आहे. कळलं काय? हां. तर आता आपण बघत की काय पहिल्यांदा काय काय पहिला आपण काय बघावलं प्रत्येक फेजमध्ये 2-2 फरक. ओवरीत काय काय फरक, इथं काय काय फरक. ठीक आहे. ओव्ह्युलेटरी फेजमध्ये काय झालं, एकच फेज होती, 1 दिवसाची होती, त्यामुळे ती 5 mm पेक्षा काही मोठं झालं नाही. एका दिवसात काही एंडोमेट्रियम वाढलेलं नव्हतं. मग जेवढी साईज आधी होती 3 ते 5 mm तेवढी तिथं 3 ते 5 ओव्ह्युलेटरी फेजमध्ये झाली होती. कळलं? ह्या फेजमध्ये काय होणार आहे, जिथे 5 mm झालं होतं ह्याची साईज मात्र काय होणार आहे आता 10 mm होणार आहे. आता कळलं? किती होणार आहे? 8 ते 10 mm. डायरेक्ट डबल होणार आहे. कळलं? किती होती? 5. किती सांगितलं होतं हायेस्ट मी? हां 3 ते 5 म्हणलं होतं. इथं काय सांगितलं आता 8 ते 10 म्हणजे डायरेक्ट डबल आहे. एवढं तर कळालं? हां. हां मग हे एवढं मोठं होणार आहे, एवढं तरी कळालं आपल्याला. दुसरी गोष्ट काय, इथं काय काय बदल होतोय. इथं बदल काय झालता, पहिल्या फेजमध्ये हा जरा मोठा व्हायला चालू झालता, दुसऱ्या फेजमध्ये आणि जरा मोठा झाला होता, हां तिसऱ्या फेजमध्ये हा फुटला होता आणि ह्यातनं ओम बाहेर पडला होता. ठीक आहे. ओम बाहेर पडलाय एवढं तर माहीत झालंय. हां ओम का बाहेर पडला हो, अंडर द हार्मोन. सांगितलं की हो, किती वेळा तेच ते सांगणार मी. हां काय चुकताय हो. एलएच ल्युटिनायझिंग हार्मोन काय होते, ओव्ह्युलेशन झालं सांगितलं की. ओव्ह्युलेटरी फेजमध्ये एकच हार्मोन वाढतोय सांगितलं नाही. एफएचसीमुळे मोठा होतोय, एलएचमुळे फुटतोय. जरा बेसिक गोष्ट तर पाठ करा की. 10वीचा व्हिडिओ बघा म्हणलं ते पण बघत नाही, 4 फेजची पण नाव पाठ करत नाही. हां किती शिकवायचं मला सांगा तर एकदा तुम्ही. ह्या एलएचमुळे फुटतोय, हा फुटल्यानंतर जे भाग शिल्लक राहिला होता हा, ह्या भागाचं रूपांतर हे झालं आणि ह्या भागाला म्हणायचं कॉर्पस ल्युटेयम. कळालं? आणि हा म्हणजे काय झालं, हा एलएच वाढला होता, एलएचमुळे फुटलं, फुटल्यामुळे काय झालं. हां स्मिता. हां पाठवणार आहे आज पाठवणार आहे. जरा क्लिनिकच्या नंबरला फोन लावतेस, क्लिनिकच्या नंबरला फोन लाव आणि डायरेक्ट सांग असं असं मी डॉक्टर. तू दुसरा नंबर माझा 86-68-52-65. काय नाव सांग फक्त. मी डॉक्टर स्मिता गोंजारे बोलते आणि ते सरांचं हे पाहिजे तुम्ही सांग, पाठवतो तुला लगेच. मी लेक्चरमध्ये आता. कळलं? बरं ठीक आहे मी पाठवतो थांब. हां सरांनी सांगितलं मला करतात ते नाही. हां व्हिजिटिंग कार्ड काढलंच नाही का मी. व्हिजिटिंग कार्ड काढायची गरजच पडली नाही. हां आता काढायचे अजून. हां गाळा फिक्स झाला. अरे वा व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. सर नाही 20 तारखेला काही जमणार नाही. नाही नंतर मुंबईला एकदा आलो कोणी त्यावेळी येऊन जातो सोड, खरं आत्ता काय होणार नाही. हां भेटून जातो काय अडचण नाही. हां कुठल्या भागात चालू केलं तू, कुठल्या भागात आहे. कामोटा म्हणजे ओव्ह्युलेशन केलं. ओव्ह्युलेशन जो बाहेर राहिलेला भाग होता कशाचा, क्राफाईन फॉलिकलचा राहिलेला भाग होता त्याला काय म्हणलोय आपण, कॉर्पस ल्युटेयम. आणि कॉर्पस ल्युटेयम काय करत असतोय, प्रोजेस्टेरॉन तयार करतोय. आता कळालं? म्हणजे ह्या फेजमध्ये काय काय होणार आहे, प्रोजेस्टेरॉन वाढणार. दुसरं इस्ट्रोजन पण लहान कमी अमाऊंटमध्ये तयार करतोय. कळालं? आणि इनहिबिन नावाचं एक हार्मोन तयार करतोय. ह्यात सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल, प्रोजेस्टेरॉन. कळालं? आणि हा प्रोजेस्टेरॉन काय करतोय, जाऊन प्रोजेस्टेरॉन अलॉंग विथ दॅट इस्ट्रोजन जातात आणि ह्या एंडोमेट्रियमचं 3चं 8 ते 10 mm करतात. आता कळालं काय काय चालला विषय, का अजून पण नाहीच कळाला. पिटेकरी जरा समजलं. हां हा कॉर्पस ल्युटेयम तयार होतो आणि हे होते. मग हा राहतोय किती दिवस कॉर्पस ल्युटेयम, ह्याचा काळ आहे 14 दिवस. कळालं? 14 दिवस तो हे करत असतोय, काय करत असतोय, प्रोजेस्टेरॉन तयार करत असतोय. कळलं? मग हा कॉर्पस ल्युटेयम चांगला राहण्यासाठी आपलं शरीर ह्युमन कोरियोनिक गोनेडोट्रोपिन नावाचा अनेक हार्मोन तयार करते आणि हे काय करते, ह्याला जिवंत ठेवायचं काम करते. किती दिवस,
समजलं काय सांगायला लागलो ते? पुढं 14 दिवसाच्या पण पुढं जर प्रेग्नन्सी राहिली तर मग हे 14 दिवसाच्या पण पुढं ही नीट राहते. कुणामुळं? ह्याचा लाईफ स्पॅन 14 दिवस आहेच. कोणाचा? कॉर्पस ल्युटेमचा. पण 14 दिवसानंतर प्रेग्नन्सी राहिली असली तर हा चालू होतो तयार व्हायला. कोण? कळलं? आणि हा SCG काय करतो? ह्याला पुढं पण जिवंत ठेवतोय. मग कळलं? कारण बाळ तयार झाले मग बाळाला वाढतच नाहीचं. आणि ह्या ह्युमन gonadotropin वाढल्यामुळं हे आपल्या रक्तामध्ये येतंय, हे आपल्या लघवीमध्ये येतंय. आणि आपण जी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करत असतोय त्यात आपण काय बघत असतोय? समजलं? म्हणून ते कधी बघायचं असते? 28 दिवसाच्या पुढं. समजलं आता काय करावं ते? अजून SCG. ओके बरं. आता आपण काय समजूयात? प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे. मग ह्यो काय येत? ह्यो मात्र आता मग सपणार. आणि ह्यो एवढा मोठा झालता एवढाच बारका होतोय. आणि ह्याला म्हणायचं कॉर्पस अल्बिकन्स. समजलं? दोन्हीच शब्द एवढा, ल्युटियम आणि अल्बिकन्स एवढाच फरक आहे. कळलं? मग हा बारीक झाला, ह्यो काय करायला तयार? ह्यो काय तयार करायला? मग हे काय होणार? आता हे काय करणार? सगळं कमी होणार. तिने पण कोण कोण कमी होणार? हा बी आता कमी झालं प्रोजेस्टेरॉन. मग काय होणार आता? परत पहिली फेज मेन्स्ट्रुअल फेज काय म्हणलं होतं आपण? प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन 10 mm चं. आता कळालं? परत सगळं सायकल रिपीट. दॅट इज द मेन्स्ट्रुअल सायकल. ओके. मेन्स्ट्रुअल सायकलचे आपण आज 4 फेज बघितल्या. पहिली फेज होती मेन्स्ट्रुअल फेज. 1 ते 4 दिवस होत असते. 45 ते 100 ml ब्लड लॉस होत असतं. ह्या फेजमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन कमी होतात. इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन कमी झाल्यामुळं प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा हार्मोन वाढते आणि त्यामुळं एंडोमेट्रियम सगळा तुटून बाहेर पडतो. कळालं? आणि जे फॉलिकल होतं ते परत वाढायला जरा ह्याच्या पुढची स्टेज काय? हे दाखवली की ओरीमधलं परत मोठं व्हायला चालू होते. फॉलिकल मोठा व्हायला चालू होतोय. कळलं? ही होती मेन्स्ट्रुअल फेज. दुसरी होती प्रोलिफरेटिव्ह फेज. त्याच्यामध्ये काय होणार? हा इथली साईज किती होणार? 1 mm ची परत 3 ते 5 mm होणार. संपला विषय. इथं काय होणार? मग हा मोठा होणार. हा मोठा होण्यासाठी हार्मोन कोण लागतोय? FSH. कळलं? मग FSH ला कोण तयार करते? GnRH. म्हणून दुसऱ्या फेजमध्ये FSH वाढतोय. कशामुळं? GnRH मुळं. समजलं? दुसरी फेज होती ही. तिसरी फेज ओव्युलेटरी फेज होती. का आणि काय सांगितलं आपण? FSH वाढतोय आणि इस्ट्रोजनचं पण सांगितलं की हा इस्ट्रोजन पण वाढते. कळलं? बरोबर ना? आणि काय होतंय? कुठलं वाढतं हार्मोन? FSH वाढलं. पुढं आणि दुसरं कुठलं कमी जास्त होतं? सेकंड फेजमध्ये पायल. सेकंड फेजमध्ये कुठले हार्मोन वाढतात, कुठले कमी होतात? इस्ट्रोजन. हां FSH वाढते म्हणजे फॉलिकल मोठा होते. सांगितलं की किती वेळा? फॉलिकल मोठा झाला म्हणजे तो इस्ट्रोजन तयार करतोय. इस्ट्रोजन मोठा झाल्यामुळं म्हणून तर एंडोमेट्रियम थिकनेस झाली ना 3 ते 5 mm. थर्ड फेजमध्ये काय होते? फक्त ओव्युलेशन. LH वाढतोय. फक्त LH वाढल्यामुळं ओम हे फॉलिकल ब्रस्ट होते, ओम बाहेर पडते. चौथ्या फेजमध्ये काय होते? हा कॉर्पस ल्युटेम तयार होतोय. कॉर्पस ल्युटेम प्रोजेस्टेरॉन तयार करतोय. प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन इनहिबिन तयार करतोय. त्यामुळे त्याची थिकनेस परत वाढत्या. कळालं? 14 दिवसाचा लाईफ स्पॅन असतोय. त्याच्यापुढे जर बाळ आलं असलं, फर्टिलायझेशन झालं असलं तर ते कॉर्पस ल्युटेमला जिवंत ठेवण्यासाठी SCG येतोय. पण जर बाळ तयार झालं नसलं तर हा 14 दिवसांनी कमी व्हायला चालू होते कॉर्पस ल्युटेम आणि त्याचं रूपांतर कॉर्पस अल्बिकन्समध्ये होते. कॉर्पस अल्बिकन्स काय करते? सगळे हार्मोन कमी करते. ह्या फेजमध्ये सांगायचं. परत कमी झाल्यामुळे परत मग पिरियड्स येतात, म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज येत्या. ओके. ही होती आपली मेन्स्ट्रुअल सायकल. सगळं ह्यातलं एक आणि एक वाक्य महत्त्वाचं आहे. ठीक आहे. इथं आपण थांबतोय.